आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे उत्तर प्रदेशमधून एका आयएसआयच्या एजंटला अटक करण्यात आलेली आहे। शहाजाद असं एजंटचं नाव आहे। शहाजादचं आयएसआयच्या एजंटसोबत संबंध असल्याचं उघड झालंय। लखनौ एटीएस कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर आता गुप्तचर विभाग सतर्क झालाय। गेल्या 2 दिवसात 3 ते 4 जणांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, उत्तर प्रदेशमधून एका आयएसआयच्या एजंटला अटक करण्यात आली, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, ज्योती मल्होत्रा नंतर आता उत्तर प्रदेश एटीएसने आणखी एका आयएसआय एजंटला अटक केली आहे। एजंट आहे तो उत्तर प्रदेशातील रामपूरचा राहणार आहे आणि याचं नाव शहाजाद असं आहे। शहाजादचे आयएसआय सोबत चांगले संबंध आहेत। तो आयएसआयचा एजंट आहे। लखनौ एटीएस कडून शहाजादवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर गुप्तचर यंत्रणा, राज्यातील एटीएस आणि पोलिसांचे गुप्तचर जे विभाग आहेत ते सतर्क झाले आहेत। गेल्या 2 दिवसात 3 ते 4 जणांना अटक करण्यात आली असून पाकिस्तानला जी ती गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणामध्ये यांना अटक करण्यात आली आहे। प्रज्ञा जी धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या उत्तर प्रदेशमधून ही बातमी समोर येते। शहाजादचे आयएसआयच्या एजंट सोबत संबंध असल्याचं उघड झालंय। ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर गुप्तचर विभाग सतर्क झालेला आहे। लखनौ एटीएस कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय।